आता एक मोठी बातमी ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। सिल्वर ओकवरती ही बैठक सुरू आहे। लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे। तर 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरे हे पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुळामध्ये आगामी काळातल्या निवडणुका आता जवळ आलेल्या असताना बैठकांचे सत्र सुरू आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सिल्वर ओकवर महत्त्वाची बैठक सुरू आहे। काय या बैठकीबाबतचे सध्याचे ताजे अपडेट आहेत? निश्चितच करण ही बैठक आता अर्धा तास होत आली सुरू आहे आणि एकूणच उद्या एकंदरीत महाविकास आघाडीचा जागा वाटपावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान ज्या काही जागा आहेत, प्रमुख जागा आहेत, त्या जागांवरती अद्यापही वाद दिसून आहे। त्यामध्ये सांगलीची जागा आहे, कोल्हापूरची जागा आहे, दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे आणि रामटेकची जागा आहे। यामध्ये चारही जागांवरती जर बघितलं तर शिवसेना काँग्रेस जास्त करून वाद दिसून येत आहे, ज्यामध्ये विशेषतः मुंबईतील दक्षिण मध्यच्या जागेवरती काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे। या उलट शिवसेनेकडून मात्र स्थानिक जागा आमचीच असल्याची बतावणी केली जात आहे आणि या संदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी शरद पवारांसोबत चर्चा करण्यासाठी आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत दाखल झालेले आहेत। विशेष करून मित्र पक्षांना जर सामावून घ्यायचं झालं तर त्यांनाही जागा सोडण्याची तयारी असेल ही शिवसेनेने दाखवावी, कारण शिवसेनेने जवळपास 20 ते 23 जागांची मागणी केलेली आहे। या उलट काँग्रेसने 16 ते 18 जागा मागितलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 10 जागांची मागणी आहे। त्यामुळे एकंदरीत कुठल्या मित्रपक्ष जे आहेत त्यांना सामावून घेता येईल या संदर्भात चर्चा आहे। विशेष करून वंचितचा जर आग्रह पाहिला तर दक्षिण मध्यची जागा आहे ती शिवसेनेने वंचित सोडण्याची तयारी दाखवलेली आहे। दुसरीकडे म्हाडा मतदारसंघातील जागेवरून सुद्धा चर्चा सुरू आहे। महादेव जानकर जे रासपचे महायुतीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी महाविकास आघाडी ही जागा सोडण्यास तयारी आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडी आहे ती रासपला पाठिंबा देऊ शकते। त्यामुळे एकूणच शरद पवार यांची भूमिका या संदर्भात महत्त्वाची ठरू शकते आणि शरद पवार काँग्रेसला कशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये कन्व्हिन्स करतायत या संदर्भात उद्धव ठाकरे आहेत ते चर्चा करू शकतात आणि म्हणूनच आजच्या एकंदरीत या बैठकीनंतर उद्याची जी हाय व्होल्टेज ड्रामा बैठक होणार आहे त्यामध्ये अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा होतोय का आणि किती मित्रपक्ष आहेत ते महाविकास आघाडी सामावून घेते या संदर्भात आज अंतिम चर्चा होईल। एकूणच रासपच्या भूमिकेकडे आणि वंचितच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असेल, कारण जर वंचित स्वतंत्रपणे लढली तर महाविकास आघाडीला नुकसान होऊन महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो। या उलट रासपमुळे पुण्यासहित म्हाडा मतदारसंघामध्ये मोठा फटका आहे तो महायुतीला बसू शकतो। त्यामुळे या सर्वंकष चर्चेचा सार आहे तो आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित आहे आणि उद्या त्यामुळे निर्णय घेताना कुठलीही बाधा येणार नाही याची तसदी आज एकंदरीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेताना पाहायला मिळत आहेत। करण, नक्कीच चेतन, या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। जसं तू आता म्हणालास, काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी अद्याप तिढा आहे, त्या मतदारसंघातील जागा नेमकी कुठल्या पक्षाला जाणार हा एक प्रश्न आहे। त्या व्यतिरिक्त कुठल्या पक्षाला किती जागा जाणार आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये रखडलेला समावेश या सर्वांबद्दल नेमकी अपडेट काय सांगशील सविस्तर? निश्चितच जवळपास किमान 3 ते 5 जागा आहे ती सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखवावी अशी एकंदरीत बैठकीत शरद पवार यांनी विनंती केलेली आहे। कारण सध्या जर पाहिलं तर 20 ते 23 जागांची मागणी आहे ती उद्धव ठाकरे गटाने केलेली आहे। त्यामुळे 23 मधील जर 3 ते 5 जागा जरी सोडल्या तरी किमान 18 ते 20 जागा आहेत त्या शिवसेनेकडे राहू शकतात। या उलट काँग्रेसनेही 16 ते 18 जागांपैकी 2 ते 5 जागा सोडण्याची तयारी दाखवलेली आहे। या उलट राष्ट्रवादी या आधीच 10 जागांवरती कुठेतरी लढण्यास तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना जे बहुतांश जागा घेण्यास तयार आहेत त्यांनी मित्रपक्षांना जर सामावून घेतलं तर कुठेतरी सर्वांना समसमान वाटा मिळू शकतो आणि अधिकाधिक जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात। त्यामुळे ज्या जागा विशेषतः निवडून याची शक्यता चेतन, या बैठकीकडे तू लक्ष ठेवून राहा। या बैठकीबाबतचे ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडे घेतच राहा। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।